स्वरूप मोर्याचं पूजन करणं ही आपली प्रथा आहे, आपली परंपरा आहे. कारण गुणांचा मरंब तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे. प्रत्येक कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा आणि त्यांच्याच चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली आहे. त्यासोबत महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा आपण करूयात, ज्यांच्या देखील स्मृतींना उजाळा देण्यात आला आणि त्याचबरोबर त्यांच्याही मूर्तीचं आपण पूजन केलं आणि या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. पहिली मॅच अडिवलीने जिंकलेली आहे, आशय संघाला परास्त करत असताना. आणि दुसऱ्या मॅचमध्ये हेदूटने बीने टॉस जिंकलेला वसारच्या अगेन्स्ट आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. रिव्ह्यू कोणत्याही गोष्टीसाठी नाहीये, अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन आहे आणि लेग बिफोर विकेट तुम्हाला दिली जाणार नाही. हा एक नियम या स्पर्धेमधून स्किप करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. आघाडीला सूरज धोतकर आणि नितीन म्हात्रे चिंटू, तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती रोहित पाटील. हेदूटने एक्सप्रेस या सीझन मध्ये रोहित आणि यश काळ या दोघांची महत्वपूर्ण जबाबदारी राहिली, खास करून रबर बॉल फॉर्मॅट. आणि दुसऱ्या बाजूने वसार याच मैदानावरती सराव करत आलेला संघ आहे आणि त्यामुळे ही जी खेळपट्टी त्यांना माहिती आहे, या सरफेस वरती कशी बॅटिंग करायची त्यांना माहिती आहे. हव्यात वसार किती धावा बनवणार आहे पहिल्या सेशन मध्ये. दोन्ही संघांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल, पहिला चेंडू फ्लाय स्लिपला चालला होता आणि तिकडून थोडासा वेळ गेला. डबलला चान्स घेतली आहे, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. बॉलला पिक करण्यामध्ये थोडासा वेळ गेला. विकेट किपर यशला पण पाहतो आणि लेग बाईटच्या स्वरूपात येत असताना 2 धावा. अवांतरने खातं उघडलंय. वाऱ्याचा प्रचंड वेग आणि तो कुठेतरी मी म्हणेन राईटी बॅटरसाठी आहे. वेस्ट कडून ईस्टला हा वारा वाहतोय आणि या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलेलं. गेल्या मागच्या काही वर्षांचा उलगडा आपण केला तर टेनिस बॉल क्रिकेटची मोठी स्पर्धा जी आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळायची. लालशेठ भोईर चषक, याच गावचे नामवंत समालोचक, क्रीडा समालोचक, कारण क्रिकेट सोबत त्यांनी सुरुवात केली. आज बैलगाडा शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात आवाज दुमदुमतोय आणि त्यासोबत सर्व गुण संपन्न आहेत. मला आठवतंय ते सॅक्सोफोन वादक देखील आहेत, चांगल्या पद्धतीने ड्रम सेट देखील वाजवतात आणि समालोचन तर आपण सर्वजण त्यांचं पूर्वीपासून ऐकत आलेलं. त्यांच्याच पिताश्रींच्या नावाने आणि त्यांचे बंधू सध्या हरेश दादा ते देखील अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. हरेश आणि रोहित यांना आपण पाहतोय. फुल टॉस आहे तरी देखील व्यवस्थित पिक करत आल्याने मिड विकेटला चाललाय. चांगली फिल्डिंग डीप मध्ये धीरजला आपण पाहतोय. सिंगल आले आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 3 धावा. षटक पहिलं प्रगतीपथावर आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता रायटी बॅटर नितीन आला, शैलीदार फलंदाज आहे. वाऱ्याचा वेग त्याच्या फटक्यांसोबत असेल. आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती रोहितने बॉलिंग केली. खेचून मारण्याचा प्रयत्न, टॉप एज, मागे विकेट किपर, शून्यावरती नितीन म्हात्रे बाद. पहिला धक्का गावदेवी वसारला. भरपूर अपेक्षा होत्या, मात्र चांगली कॅच असते. त्यांच्या मागे यशने टिपले आणि पहिला धक्का. शून्यावरती नितीनची विकेट आली आणि रायटी बॅटरला रायटी बॅटरनेच रिप्लेस केलं, भावेश वाहिले. याच मैदानावरती काल ते परवा लागोपाठ 5 षटकार मारण्याचा विक्रम प्रॅक्टिस सेशन मध्ये त्याने केलेला आहे. याच मैदानावरती आशय असेल, मानेरे, वसार, नेहमीच या गावातील सर्वच खेळाडू प्रॅक्टिस करत आलेले आहेत आणि या गावांसाठी हे एकमात्र क्रीडांगण आता राहिलेलं आहे. खरं तर लालशेठ भोईर अर्थातच हरेश दादा, राहुल दादा यांचे पिताश्री आणि त्यांच्या मालकीची जमीन आहे. क्रिकेटची आवड आहे दोन्ही बंधूंना आणि त्यांच्याच मालकीचे क्रीडांगण गेले कित्येक वर्ष मैदानावरती आपण जरूर मोठमोठ्या स्पर्धा देखील बघितलेल्या आहेत. वाईट आणि त्यामधलीच या सीझनची ही नगरसेवक चषक 2026 नामफलकावरती सध्या 4 4 for 1. वेग चांगला होता पण मागे शॉर्ट थर्डला आर्यन. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक गावामधून प्रत्येक टीम मधून असे नवीन चेहरे पाहायला मिळतात
आणि हेदूटने टीम देखील नवीन चेहरे इंट्रोड्यूस करते. त्यामधला आर्यन तुम्हाला शॉर्ट थर्डला पाहायला मिळेल आणि त्याच्या बाजूला अगदी सिनियर प्लेअर आहे सिद्धेश पाटील. प्रचंड अनुभव सिद्धेश पाटीलकडे देखील आहे जे हेदूटनेच आपल्याला पाहायला मिळतात. मास्टर माइंड आहेत ऑलवेज. सध्या हरीश भोईर यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहता. कदाचित आज ते देखील इनॅक्शन आहेत सो थोडासा आर्म्सला रिलीज करतात. बॉलिंग करतील कदाचित आज. आणि हा हाय डेफिनेशन कॅम्प ग्रामीण टेनिस क्रिकेट.in याच गावचा सुपुत्र तेजस. फार कमी वयामध्ये जे उत्तुंग भरारी लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही त्याची वेबसाईट. आणि आता सध्या आपण जर बघितले तर त्याची यूट्यूब फॅमिली 1,20,000. मला आठवतंय की 2 ते 3 वर्ष अगोदर फक्त या वाहिनीची सुरुवात आपण केली. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता पण इकडे जो वेग आणि त्या वेगासोबत सध्या ही सरफेस थोडीशी ड्राय पाणी साचलेलं नाहीये त्यामुळे बॉल तितकासा स्किट होणार नाही. पण जर तुम्ही कटरचा चांगला वापर करत असाल तर त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे. पहिला हलकासा लेग कटरच होता भावेशसाठी. 5 धाव आहेत सेकंड ओव्हरमध्ये. यश खान पुढचा बॉल पोल केला डीपमध्ये. फिल्डर आहेत. 1 धाव येते आणि सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 6 धावा. नयनरम्य असं वातावरण आहे. माळेर गावामधून तुम्ही येता अगदी डोंगर माथ्याचा पायथ्याशी असलेलं हे गाव. नैसर्गिक संपत्ती. कारण अशा कल्याण डोंबिवली मोठमोठ्या शहरांमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती झपाट्याने शहरीकरण होत आहे वसार गावाला माहिती आहे बिकॉज त्यांचं जे सुकाला ग्राउंड आहे ते सध्या नाही आहे. त्याचं कारण आय थिंक मेडिकल कॉलेज त्या जागेवरती होत आहे. त्यामुळे आता बऱ्याचशा गावांची क्रीडांगणं राहिलेली नाही आहेत. मागच्या 2-3 वर्षांमध्ये या गोष्टी सातत्यानं आपल्याला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. कमी गतीचा हा जो बाउन्सर होता अर्ली बॅट स्विंग रेडी होता. बाउन्सरसाठी रेडी होता बॅटर बट जो वेग कमी केला होता बॉलरने तो त्याला बरोबर समजला नाही. डॉट आला. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 6. कोलात बॉलर्स बॅक. बिडॉनकडे चाललाय. सिंगल झाले. डबलला चान्स घेतील. भावेश धावतोय. डीप मधून फिल्डर येतील. भूषण धावा येत असताना 2. हे ते मैदान आहे. इकडे आपल्याला जर थोडा पाऊस पडला तर बरेचसे फिल्डर त्या पावसामध्ये त्या गवताच्या गादीवरती लोळत असताना पाहायला मिळतील. अर्थातच ते घसरतील पडतील. पुढचा बॉल उचलायला गेले. पडलाय. फिरतोय. आता पडल्यानंतर असं वाटलं की बाहेर गेलेलं आहे. ऑफ कटर. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. राऊंड द विकेटने आले. येस समोर पडला. सूरजला असं वाटलं की आता बॅटवरती येणार आहे बट बराच बाहेर गेलाय बॉल. शेवटचा बॉल. चांगली बॉलिंग. इकडे पडलाय आणि आता अंपायर सपोर्ट आकाशाकडे. कॉटमॅन दी विकेट. दुसरा ओपनर देखील पॅव्हलियनकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8-2 गावदेवी वसार. भूषण थर्ड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने भावेशच्या सोबतीला क्रिश आला 4थ्या क्रमांकावरती. यंग जनरेशन आहे सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बरेचसे यंगस्टर प्रत्येक गावामधून येत आहेत. चांगली कामगिरी करतात आणि टेनिस बॉल क्रिकेटने आता भरभरून क्रिकेटर्सना दिलेला आहे. ISPL सारख्या बऱ्याचशा स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत आणि क्रिकेटमध्ये आता तुम्ही जरी लेदर खेळत नसाल तरी भरपूर पैसा आलेला तुम्ही तुमचं करिअर करू शकता. थोडासा खाली राहिलाय बॉल. जी बॅटरला अपेक्षा होती जो बाउन्स पाहिजे होता तो बाउन्स मिळाला नाही. डॉट आला. धावा थांबलेल्या आहेत. अटॅक करावा लागेल. काल परवा चांगली कामगिरी केली आहे ते आठवावी लागेल आणि त्या कॉन्फिडंटने बॅटिंग करावी लागेल भावेशला. पुन्हा आपण पाहतोय थोडेसे बॅकफुटला खेळतात. प्रामुख्याने आपण पाहतोय की हे जे रबर बॉल क्रिकेट आहे हे तुमच्या स्किलला टेस्ट करणारा खेळ आहे.
टेनिस बॉलमध्ये तुम्ही जेव्हा अक्रॉस जाता तेव्हा थोडंसं जमतं, बिकॉज ताशी 100-110 बॉल येत असतो, पण हा जो बॉल आहे तो तुम्हाला 120, 130, 140 पर्यंत देखील रबर बॉल पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्हाला रेडियस त्यासोबत स्ट्रेट बॅटने अटॅक करणं गरजेचं आहे. थोडेसे बॅकफुटला खेळत होते अगोदर भावेश. या बॉलवरती 2 धावा आणि 2ने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 10. बॉलरला वेग मिळतो, बाउन्स मिळतो, पण हे जे क्रिकेट आहे, जर तुमचा बॉल बॅटवरती येत असेल, मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने आपण बॅटिंग घेतली अडिवलीच्या बॅटर्सकडून, टॉप एज जात आहे व्यवस्थित, मिडल झाला नाही, बॉल फाईन लेगला चाललाय, मागून येत आहेत फिल्डर, डबलला तर चान्स घेतले, 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या. बराच वेळ तिकडे सिद्धेश पाटील कडून आणि धावा येत असताना आपण पाहतोय 3. 13 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये सध्या खेळ सुरू आहे गावदेवी वसारचा. चांगली बॉलिंग भूषण कडून. 4 बॉलमध्ये फक्त 5च धावा गेलेल्या आहेत आणि या डावाचा पण विचार केला तर एकही बाउंड्री आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही. ती डील करावी लागेल, अटॅक करावा लागणार आहे गावदेवी वसारला. थोडासा लांबून खेळले होते, राईट झाला बॉल. भूषणकडे तो एक्सपिरियन्स आहे, लेदर बॉल क्रिकेट फार कमी वयामध्ये तो खेळलेला आहे. स्मूथ बॉलिंग ॲक्शन आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये तो फायदा तुम्हाला होतो, जरी तुम्ही बॉलर असू द्या अथवा तुम्ही बॅटर असा. लेदर बॉल क्रिकेटचे जर तुम्ही प्राथमिक धडे गिरवले असतील तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होतो. सिंगल आली आणि सिंगल सोबत स्कोर्स आपण विचार केला तर धावा फलकावरती आहेत 14. 14 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. 2 विकेट गावदेवी वसार. स्कोर आपण जर बघितला तर तो सध्या 14. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. चांगली बॉलिंग 4th ओव्हरमध्ये नेहाल. फर्स्ट ओव्हरमध्ये 5 आल्या रोहित कडून, देन सेकंड ओव्हरमध्ये 3च आल्या यश कडून आणि थर्ड ओव्हरमध्ये भूषण कडून फक्त 6 आलेल्या आहेत. इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये 40+ स्कोर आपल्याला पाहायला मिळाला होता. पडल्यानंतर बॉल फिरलेला आहे असं वाटतं एज घेऊन, देन त्यानंतर तो बॉल त्यांच्या फेसला. आशा करतोय की कोणती गंभीर दुखापत त्यांना नसेल. क्रिशला पण 14 क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावांचा विचार केला तर धावा सध्या त्या 15. 5 बॉल आहेत. त्या 5 बॉलमध्ये तुम्हाला 20 कडे फोकस करावं लागेल. 20 जर आल्या 30+ तुम्ही पोहोचताय. या मॅचमध्ये तुम्ही फाईट करू शकता तुमच्या बॉलरच्या जोरावरती. पडल्यानंतर फिरलाय, अक्रॉस जात आहेत. चेंडूवरती तुम्हाला शेवटपर्यंत नजर ठेवावी लागणार आहे. बॅक ऑफ लेन, इट्स अ वाईट बॉल अँड ऑल्सो 1 फॉर द ओव्हर. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. रबर बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला जेव्हा बाउन्सरची हाताळणी होते बॉलरकडून, थोडासा बॅक ऑफ लेन पडला, लगेच त्याचं परिवर्तन व्हाईट बॉलमध्ये होतं. आता पडल्यानंतर गेलाय थेट विकेट किपरकडे. भावेश दररोज सराव करत आलेला, पण आज कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तो सराव दिसत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरकडे चालला गॅपमध्ये आणि इथे आता सेव्ह करण्यात आला धावा. चांगली फिल्डिंग धीरज कडून. 2 धावा तर झालेल्या. ट्रिपलला चान्स घेतल्या, थ्रो येतोय आणि क्रिशला धावावं लागेल पॅव्हलियन कडे. रन आउट. सुशांत नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहे सध्या. स्कोर आपण पाहतोय तो 18. अर्ली बॅट स्विंग, टॉप आहे, बॉल हवेत आहे, फाईन लेगला पडलाय. मागून येतील फिल्डर सिद्धेश. धावा तोपर्यंत आपण सहज पाहतोय त्या 2. सिद्धेशकडे बॉल गेल्यानंतर वेळ जात आहे.
सराव कुठेतरी कमी आहे. फिजिओथेरपिस्टची गरज आहे त्यांना. खरं तर त्यांच्या घराला फार मोठी परंपरा आहे. त्यांचा आजोबा प्रसिद्ध वैद्य राहिलेले आहेत आमच्या गावचे. वीस धावा. फुल टॉस होता तो देखील बॅट वरती आला नाही. सिली पॉइंटला बॉल चाललाय आणि सिंगलने स्कोर सध्या जर आपण बघितला अंपायरचा सिग्नल डाव संपलाय. लेग बाईटचा धावा आलेला आहे 21. 21 झालेल्या आहेत वसारच्या आणि 22चं टार्गेट आहे एदुटणे बी समोर. नेक्स्ट मॅच चला. नेक्स्ट मॅच नेवाळीपाडा आणि उंबर्डे. टॉस साठी या लवकर. चला नेवाळीपाडा आणि उंबर्डे. रोशन आणि रोहित कॅप्टन. टॉस साठी या. सुस्वागतम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. नगरसेवक चषक 2026 माणेरे गावामधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. पहिला दिवस आजचा. उद्या देखील तुम्हाला खुल्या गटातील जबरदस्त टीम्स, जबरदस्त खेळाडू. पण आज ग्रामीण क्रिकेट ज्या वेगानं झपाट्यानं डेव्हलप होत आहे, ग्रामीणचे खेळाडू व्यावसायिक स्तराचे दरवाजे ठोठावत आहेत आणि हेच ते ग्रामीण क्रिकेट आज तुम्हाला या मैदानावरून या नगरसेवक चषकाच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. वसार आणि हेदुटणेमध्ये सुरू असलेला सामना. वसारने बॅटिंगमधून तितकं केलं नाही. जर बॉलर्सने ते केलं तर या मॅचमध्ये मजा असेल. 21 झालेल्या आणि 22 बनवायचे आहेत. मॅन इन फॉर्म रोहित पाटील आणि यश खान ही जोडी हेदुटणे बी साठी महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. या सीझनमध्ये चांगली बॅटिंग, चांगल्या पार्टनरशिप आणि चांगला खेळ दोघांनी केलेला आहे. त्यामुळे सूरजचं प्रामुख्याने लक्ष या दोघांकडे असेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत आहे. कवसला चान्स असेल. फिल्डर आतमध्ये गिरट्या घेतोय आणि पकडले कॅच. पहिल्याच बॉल वरती
रॉयल डक सूरजने काढली रोहितची विकेट. 0 बाद. धीरज 0 रोहितची विकेट आली. हो चांगला वेग बॉल आत आला. लेफ्टी जरी असला तरी सूरजने इकडे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. लेग बाईटचा सिग्नल एक धाव येते आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो खातं उघडत असताना 1 धाव पहिली जी सतरंगी बी साठी. अवांतर आले. रोहितची विकेट इकडून वसारने सांगितले की जरी आमच्या बॅटर्सला जमलं नाही ते आमचं बॉलर्स करून देतील, दाखवतील आणि मॅच तशीच आहे. सूरजला विकेटकडे फोकस करावं लागणार आहे. डाऊन द ग्राउंड पिक केलाय आणि पाठवलंय. यशने सुरुवात केली आहे इन स्टाईल. 6. अर्ली बॅट स्विंग पुल करायला गेलेत पण ज्या पद्धतीनं बॅटचा फ्लो अगोदरच ओपन केला होता टॉपेजच्या चान्सेस होते आणि सूरजला माहिती आहे इकडून जर विकेटसाठी गेला नाही, रिक्स घेतली नाही तर या मॅचमध्ये ऑलरेडी धावा भरपूर कमी आहेत. जे काही करायचं ते विकेटने करायचं, त्यामुळे तो विकेटसाठी जातोय. दुसऱ्या बाजूने यशने पुन्हा उचललाय. व्हॉट अ शॉट. फार लांब पल्ल्याचा मोठा षटकार. कनेक्शन दर्जेदार झालं आणि देन हा जो फटका आपल्याला पाहायला मिळाला. दोन षटकार आणि टोटल स्कोर सध्या आपण जर बघितला तर तो 13 वरती आहे. 13. दोन्ही बाजूला यंग ब्रिगेड. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू नसतात तर त्यामधले तुमचे 3-4 टॉप ऑर्डर मधले खेळणारे खेळाडूचे महत्त्वपूर्ण असतात आणि त्यांच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त अपेक्षा असतात. बऱ्याच वेळेला 11च्या 11 खेळाडूंचा सराव देखील नसतो, त्यामुळे वरचे जे 3-4 जण असतात जे डेली प्रॅक्टिस करत असतात अथवा मग स्पर्धा खेळत असतात त्यांच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सूरजकडून पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, त्यामुळे असं वाटलं की सूरज या ओव्हरमध्ये जर कमी दावा खर्च करतोय, 5 पेक्षा कमी 2-3 विकेट काढतोय तर या मॅच मध्ये कुठेतरी वसार असेल. पण सध्या जर आपण बघितलं यश 2 षटकार आणि पहिल्या ओव्हर नंतर 14 वरती. सतरंगी स्पोर्ट्स येदुटने 20 धाव फलक आहे. 22 टार्गेट आहे. धावा पाहिजेत अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 18. सेकंड ओव्हर थोडेसे ऑकवर्ड पोझिशनला आले होते बॅटर बिकॉज ज्या पद्धतीनं हा फटका त्यांनी खेळलेला अगोदर त्यांना असं वाटलं की ऑन साईडला आपण बॉलला टर्न करू शकतो पण समोर खेळावं लागलं. सेकंड ओव्हरमध्ये बाळूला आपण पाहतोय अंपायरच्या भूमिकेमध्ये मानेरे गावचा अंडरामचा बेताज बादशाह रोहित भोईर. खूप लांबवरचा प्रवास तो करतो. सॉफ्ट हँड. या मॅच मध्ये धीरजला माहिती आहे, त्याची भूमिका माहिती आहे बिकॉज या क्षणाला विकेट देणं म्हणजे पुन्हा एकदा वसारला आपण मॅच मध्ये आणणं. सिंगलने डबलने माफ करा डबलने स्कोर सध्या पुढे 17 धावा धावफलकावरती आहेत. धावा पाहिजे होत्या फक्त 5. रोहित भोईर यांना सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय जे आपले अंपायर आहेत. फुल टॉस आहे. मिस टायमिंग आहे डाऊन दी ग्राउंड पण डीप मध्ये असलेला फिल्डर थोडासा मागे. क्रिश येईल. धाव 1 झाली आणि सिंगल सोबत स्कोर जर आपण बघितला तर तो 18.
18 धावा धावफलकावरती. 4 धावांची आहे गरज. पडल्यानंतर फिरलेला आहे. ड्राय सरफेस वरती आपण पाहतो की जर तुम्ही कटरचा वापर करत असाल, बाळू बॉलला वळवतोय आणि त्यामुळे मागचा बॉल यशसाठी थोडासा अवघड होता. आताही आपण पाहतोय पडल्यानंतर बॅटवरती आला नाही. चांगली गोलंदाजी. इकडे 22 नाही 35-40 जर असत्या तर या मॅच मध्ये बरंच काय आपल्याला पाहायला मिळालं असतं. आता फक्त पाहिजे 4. थोडे अक्रॉस गेले. बॅटर यश स्टेप आउट झाले. फुल लेन टाकलाय. डायरेक्ट हिटला विकेट किपर चान्स घेत होता पण डाऊन दिले की अंपायरचा सिग्नल वाईड. भावेश वाहिले यांची बॉडी लँग्वेज थोडीशी नाराज दिसते. प्रॅक्टिस सेशन मागच्या 2-3 दिवसांमध्ये जबरदस्त बॅटिंग या ग्राउंड वरती त्याने केली होती. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 19 आहेत. विकेट 1 पडली. बॉल बाकी 12 आणि धावा पाहिजे 3. बॅक ऑफ लेंथ. कॅप्टन राहुलला आपण पाहतोय. साहिल शेलार देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत वसारचे. मात्र थोडे नाराज आहेत कारण वसार संघाचा परफॉर्मन्स हवा तसा झाला नाही. धाव पाहिजे फक्त 1. राहुल इकडे थोडेसे अगोदर बॅटर खेळलेत मात्र एका धावेची चान्स आणि त्यामध्ये धाव होत आहेत पूर्ण त्या 22. अभिनंदन. माफ करा 20च झालेल्या आहेत. ओके ओके किती झाला 20 का 21? चला 23 बनवल्यात. 1 धाव पुढच्या मॅचला देऊ. अभिनंदन. नगरसेवक चषक आपण पाहतोय पण नगरसेवकांच्या वॉर्डामधील दोन्ही संघ पहिल्याच मॅच मध्ये बाहेर गेले. आडलक आशय टीम अँड ऑल्सो वसार. अभिनंदन. या मॅच मध्ये सतरंगी स्पोर्ट्स सेदूटने बीने बाजी मारली आहे. 1 विकेट 3च धावा बॉलिंग मधून आणि बॅटिंग करत असताना 16 धावा नॉट आउट. यश खान मॅन ऑफ द मॅच.